RPF रेल्वे पोलीस फोर्समध्ये 4660 जागांसाठी भरती सुरू झालेली आहे। यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे। यामध्ये 2 पोस्ट आहेत। पहिली पोस्ट आहे कॉन्स्टेबल, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे, आणि दुसरी पोस्ट आहे सब इन्स्पेक्टर, त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे कोणत्या शाखेतील पदवी। OBC आणि ओपन कॅटेगरीमधील मुलांसाठी 500 रुपये फीज आहे, तर कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फीज आहे। तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अशीच माहिती आपल्याला या चॅनलवर मिळत असते। या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। तर वेबसाईटवर आल्यावर इथं बघा, इथे एक ऑप्शन दिलेला आहे अप्लाय। तर या अप्लायच्या ऑप्शनमध्ये पुन्हा अजून 2 ऑप्शन आहेत, क्रिएट ॲन अकाउंट आणि ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट। म्हणजे ज्यांनी आतापर्यंत या वेबसाईटवर कोणताच फॉर्म भरलेला नाही त्यांनी हा वरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि ज्यांनी जर टेक्निशियनचा किंवा मागे जी भरती निघली होती लोको पायलटची त्याचा फॉर्म जर भरला असेल तर हे ऑलरेडी हॅव अकाउंटवर क्लिक करून ते तुमचा लॉगिन ID पासवर्ड करून तुम्ही फॉर्म भरू शकता। किंवा या वेबसाईटवर कोणता फॉर्मच भरलेला नसेल तर हा क्रिएट न्यू अकाउंट तुम्हाला इथं म्हणजे तुमचा नवीन अकाउंट तयार करायचा आहे। तर क्रिएट न्यू अकाउंटवर क्लिक करा। त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला डिटेल दिलेली आहे, ज्याने आता मी सांगितलेली त्याचप्रमाणे की ऑलरेडी ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी लॉग इन करून फॉर्म भरायचा, आणि ज्यांचं अकाउंट नाही त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे। आता त्याच्यानंतर बघा, पहिला ऑप्शन इथं आहे सिटीजन कंट्री ऑफ नॅशनॅलिटी। इथं एकच ऑप्शन आहे इंडिया, ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे तुमचं फुल नेम। तर इथं फुल नेम जे तुमचं आहे ते तुमच्या 10वीच्या पासिंग प्रमाणपत्रानुसार इथं टाकायचं आहे, त्याच्यानुसार सेम टू सेम इथं टाका। त्याच्यानंतर समोर रिटाईप फुल नेममध्ये तेच नाव इथं वापस टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा, हॅव यू चेंज युअर नेम, तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर इथं येस करायचं असेल, नसेल तर इथं नो करा। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, आणि डेट ऑफ बर्थ तुमच्या 10वीच्या सनद म्हणजे पासिंग सर्टिफिकेटनुसार तुम्हाला टाकायची आहे, तर इथं तुमची डेट ऑफ बर्थ टाका। समोर रिटाईपमध्ये मी डेट ऑफ बर्थ टाका सेम टू सेम। त्याच्यानंतर खाली जेंडर सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाका, वडिलाचं नावसुद्धा मार्कशीटनुसार टाका, समोरसुद्धा वडिलाचं नाव टाका। त्याच्यानंतर मार्कशीटनुसार खाली तुमच्या आईचं नाव टाका। त्याच्यानंतर खाली या, खाली इथं ऑप्शन दिलेला आहे आधार कार्ड नंबर, तर इथं तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर इथं बघा, व्हेरीफाय युजिंग आधार नंबर, तर आधार कार्डनुसार तुम्हाला तुमची डिटेल व्हेरीफाय करायचं आहे। नसेल आधार कार्ड तुमचं तर इथं आय डू नॉट हॅव आधार कार्ड इथं ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि तुम्हाला दुसरे ऑप्शन डॉक्युमेंट्स तुम्हाला आयडेंटिटी कार्डसाठी द्यायचे आहे। तर आधार असेल तर आधारचं ऑप्शन घ्या, आणि इथं व्हेरीफायवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं समोर 3 ऑप्शन दिलेले आहे। इथं तुम्हाला तुमच्या आधारवर जे डिटेल आहे ते सेम टू सेम डिटेल इथं टाकायची आहे। जर तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार जन्मतारीख, नाव आणि जेंडर तुमच्या आधारवर असेल तर इथं सिलेक्ट करा। सेम नसेल तर इथं बघा, इथं मॅन्युअली इथं तुम्हाला ते टाईप करून टाकायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला इथं बॉक्स ते वाचून घ्या आणि बॉक्सवर क्लिक करा, आणि त्याच्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। आधार कार्डची डिटेल टाकल्यावर खाली कॉन्टॅक्ट डिटेल द्यायची आहे। तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुमचं ईमेल ID टाकायचा आहे। तर ईमेल ID एकदम ॲक्युरेट टाका, कारण की इथं ताबडतोब तुम्हाला ईमेल त्याचा OTP येते ईमेलवर। OTP टाकल्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाका, आणि जनरेट OTPवर क्लिक करा। OTP जनरेट केल्यानंतर मोबाईल नंबर मेसेज येईल, ते OTP इथं समोरच्या बॉक्समध्ये टाकून घ्या। त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पासवर्ड सेट करायचा आहे, हे वर दिलेल्या माहितीनुसार पासवर्ड सेट करा। त्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक स्पेशल कॅरेक्टर आणि काही नंबर्स असल्या पाहिजे। पासवर्ड सेट करून घ्या। कन्फर्म पासवर्डमध्ये सुद्धा तेच पासवर्ड टाका, आणि खाली समोर कॅप्चा टाका। कॅप्चा टाकल्यानंतर इथं खाली एक ऑप्शन आहे प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंट, तर इथे क्लिक करून तुमची माहिती एकदा चेक करून घ्या। बघा, इथे तुमची माहिती तुमच्या मार्कशीटनुसार डिटेल आणि तुमच्या आधारनुसार डिटेल दिलेली आहे, ते दोन्ही चेक करून घ्या। माहिती चेक झाल्यानंतर इथं खाली एक बॉक्स आहे, तिथं क्लिक करा, आणि त्याच्यानंतर काही बदल असेल तर इथं एडिट करून तुम्ही बदल करू शकता। सगळं बरोबर असेल तर इथं क्रिएट ऑप्शनवर क्लिक करा, तुमचं रजिस्ट्रेशन होईल। ठीक आहे, आता तुमचं रजिस्ट्रेशन तयार झालेलं आहे। तर इथं तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, किंवा तुम्ही मोबाईल नंबर किंवा ईमेल ID टाकून तुमचं लॉग इन करू शकता। तर मोबाईल नंबर टाका आणि तुमचा नवीन ठेवलेला इथं पासवर्ड टाका, त्याच्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल।
मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यावर खाली कॅप्चा टाका आणि त्याच्यानंतर लॉग इन करा. बघा यानंतर लॉग इन केल्यानंतर असं ऑप्शन होईल. तिथं काही माहिती दिलेली आहे, ती माहिती एकदा वाचून घ्या आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन इथं ओपन होईल. इथं बघा वरचं फॉर्म ऑप्शन दिलेला आहे सब इन्स्पेक्टर आणि खालचं जे आहे कॉन्स्टेबल. तुम्हाला जे पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे तर इथं खाली एक बॉक्स दिलेला आहे, ते तिथं तुम्ही क्लिक करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. बघा याच्यानंतर अजून ते ऑप्शन दिलेले आहे की तुमचं जर फॉर्म याच्या आधी भरलेला असेल तर तुमची माहिती इथं ऑटोमॅटिक येईल. त्याच्यामध्ये काय बदल असेल तर तुम्ही थोडं बदल करून फॉर्म तुमचं सबमिट करू शकता. आणि ज्याचं नवीन रजिस्ट्रेशन आहे त्यांना सगळी माहिती नवीन भरायची आहे. तर याच्यावर इथं क्लिक करा क्लोजवर आणि तुमचं इथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे बघा मॅरिटल स्टेटस, म्हणजे तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड आहे. तर तुमचं इथं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथं तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. धर्म सिलेक्ट केल्यानंतर जे मुलं मायनॉरिटीमध्ये आहे किंवा SC/STमध्ये त्यांची कास्ट येते त्यांना इथं एक फी एक्झम्पशनचा ऑप्शन येईल. तुमची फी तिथून कमी होणार आहे तर ते सिलेक्ट केल्यानंतर इथं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला फी एक्झम्पशन पाहिजे की नाही ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ते इथं येस करा. जे मायनॉरिटीमध्ये आहे त्यांना पुन्हा एक अफिडेविट द्यायला लागेल, त्याचा एक ऑप्शन आहे. ते तुम्ही आय अंडरस्टँडवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा पुढील फॉर्म भरा. त्याच्यानंतर बघा इथं खाली तुमची मदर टंग म्हणजे मातृभाषा निवडायची आहे, तिथं तुमची मातृभाषा निवडा. त्याच्यानंतर बघा एक्झामिनेशनची लँग्वेज म्हणजे पेपरची तुम्हाला उत्तर लिखण्याची लँग्वेज तुम्हाला इथं लिहायची आहे, ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बघा परमनंट विजिबल मार्क आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या बॉडीवरलं शरीरावरलं असे दोन ऑप्शन द्यायचे आहे तुम्हाला खून की तुम्हाला ते ओळखण्यासाठी. त्याचं 2 ऑप्शन टाका. तुमचे तीळ वगैरे तुम्ही ते टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तुमची जे कॅटेगरी आहे ते इथं सिलेक्ट करा. तर इतर UR म्हणजे ओपन कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर SC/ST, त्याच्यानंतर OBC वाले आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी EWSमध्ये आहेत तर त्यांनी हे तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तर इथं ते तुमची कॅटेगरी निवडा. जर तुम्ही SCमध्ये असाल तर तुम्हाला बघायचं तुमची कास्ट सर्टिफिकेटची डिटेल द्यायची आहे. इथं तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर समोर बघा इश्यूइंग अथॉरिटी म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर सरासरी इथं सब डिव्हिजनल ऑफिसर असते तर तुमचं सर्टिफिकेट तुम्ही पाहून ते योग्य ऑप्शन निवडून घ्या. त्याच्यानंतर तुमचा सर्टिफिकेट मिळायची तारीख टाकायची आहे. तारीख टाकल्यानंतर इथं बघा जे परीक्षेसाठी ट्रॅव्हलिंगसाठी जे तुम्हाला इथं पास मिळते त्यासाठी तुम्हाला इथं ते ऑप्शन घ्यायचं आहे. ते ऑप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला तुमचं नियरेस्ट रेल्वे स्टेशन जे आहे तुमच्या गावापासून ते रेल्वे स्टेशनचं नाव टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड तुमची करायची आहे. ST वाल्यांसाठी सुद्धा सेम हीच प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी OBCमध्ये आहेत तर त्यांना बघा नॉन क्रिमिनल देणं फार आवश्यक आहे. तिथे तुम्हाला खाली नॉन क्रिमिनलची डिटेल द्यायची आहे आणि EWS वाल्यांना त्याची EWSची सर्टिफिकेटची डिटेल द्यायची आहे. तर इथं तुमचं योग्य ऑप्शन निवडा. त्याच्यानंतर खाली बघा तुमचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकून घ्या. तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल इथं खालीच्या ऑप्शनवर इथं टिक करा आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. ठीक आहे. इथं तुमची इथं माहिती सेव्ह झाल्यामुळे ते तुम्हाला एक ग्रीन ऑप्शन येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता इथं बघा पहिला ऑप्शन आहे एक सर्व्हिसमॅन माजी सैनिक असेल तर तो तुमचा ऑप्शन निवडा, नसेल तर नाही करा. त्यानंतर खाली बघा इथं अपंगाची डिटेल आहे तर इथं नो करा कारण की अपंगासाठी इथं जागा रिक्त नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्ही EBC होल्डर आहे तुमच्याकडे EBCचं सर्टिफिकेट आहे तर इथे यस करा. यस केल्यानंतर तुम्हाला इथं पुन्हा फीस कन्सेशनचा ऑप्शन येईल. इथं तुम्ही यस करून तुम्ही तुमची सर्टिफिकेटची डिटेल देऊ शकता. सर्टिफिकेट नसेल तर इथं नो करा. त्याच्यानंतर बघा इंडियन रेल्वेचे कर्मचारी आहे का ते तुमचं ऑप्शन घ्या. त्यानंतर तुमची इथं बघा करंट एम्प्लॉय डिटेल याच्यामध्ये तुम्ही रेल्वेचे कर्मचारी वगैरे किंवा दुसरे कर्मचारी आहात का ते ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहात का किंवा पब्लिक सेक्टरचे कर्मचारी आहे का ते ऑप्शन निवडायचं आहे. असेल तर ते ऑप्शन निवडा आणि नसेल तर नो करा. त्याच्यानंतर तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल तर यस करा, नाही केली असेल तर नो करा. त्यानंतर बघा तुमचं रिफंडसाठी तुम्हाला इथं बँकेची डिटेल द्यायची आहे. तुमचा अकाउंट नंबर बँकेच्या पासबुकवरलं नाव टाकायचं आहे. इथं त्याच्यासमोर अकाउंट नंबर लिहायचा आहे. त्याच्यानंतर समोर कन्फर्ममध्ये सुद्धा अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि खाली इथं IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड काढल्यानंतर इथं कन्फर्म बटनावर क्लिक करा. तर ही सर्व माहिती तुम्ही इथं बँकेची डिटेल भरून घ्या. बँक डिटेल भरल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि सेव्ह डिटेल झाल्यावर नेक्स्टवर क्लिक करा.
आता याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल लिहायची आहे. तर कॉन्स्टेबल फॉर्मसाठी तुम्हाला फक्त 10वीची डिटेल द्यायची आहे आणि ज्यांनी सब इन्स्पेक्टरसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांनी 10वीची डिटेल आणि इथं खाली अजून एक ऑप्शन येईल ग्रॅज्युएशनचा, जे तुम्ही डिग्री पास आहे त्या डिग्रीची डिटेल द्यायची आहे. तिथं आपण कॉन्स्टेबलचा फॉर्म भरता तिथे फक्त एकच माहिती टाकायची आहे. तर इथं सगळ्यात पहिले तुम्ही तुमची 10वी कोणत्या राज्यातून पास केली आहे ते राज्य निवडा. त्याच्यानंतर जिल्हा निवडा आणि इथं तुम्हाला तुमच्या 10वी जिथून तुम्ही पास केलेलं ते बोर्डाचं नाव लिहायचं आहे. जसं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील जे तुमचं बोर्ड आहे ते तुमचं बोर्डाचं नाव इथं टाका. त्याच्यानंतर बघा तुमच्या प्रमाणपत्रावर पासिंग डेट दिलेली असते, ते डेट इथं तुम्हाला 10वीची पासिंगची डेट टाकायची आहे, ते डेट टाकून घ्या. त्याच्यानंतर खाली समोर रोल नंबर दिलेला आहे, तुमच्या 10वीच्या परीक्षेचा रोल नंबर टाका आणि रोल नंबर टाकल्यानंतर इथं ॲड ऑप्शनवर क्लिक करा. तुमची 10वीची डिटेल ॲड होईल. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता इथं तुम्हाला फोटो आणि साईन तुमचे इथं अपलोड करायचे आहे. तर तुमचं जे फोटोग्राफ आहे ते तुमचं नवीन असायला पाहिजे 6 mm आणि फोटो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये असायला पाहिजे. इथं फोटोची साईज दिलेली आहे 35 mm बाय 45 mm किंवा 320 पिक्सल बाय 240 पिक्सल आणि फोटो तुमचे JPGमध्ये असायला पाहिजे. त्याची साईज 30 ते 70 KB असायला पाहिजे आणि टोपी वगैरे घालून किंवा डार्क चष्मा वगैरे घालून असायला पाहिजे. आणि इथं बघा सॅम्पल इथं दिलेले आहे. असल्या प्रकारचे फोटो ॲक्सेप्ट होणार नाहीत. फोटो सेव्ह झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमचे सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर तुमची ब्लॅक किंवा ब्लू पेनमध्ये असायला पाहिजे. इथं साईज दिलेली आहे सिग्नेचरची 50 mm बाय 20 mm आणि तुमची साईन जी आहे कॅपिटल अक्षरमध्ये नसायला पाहिजे. त्याची जे साईज आहे सिग्नेचरची 30 ते 70 KB असायला पाहिजे. यानुसार तुमचे सिग्नेचर क्रॉप करून घ्या आणि ब्राउज बटनावर क्लिक करून अपलोड करून घ्या. फोटो आणि साईन सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला काही डिक्लेरेशन दिलेले आहे ते डिक्लेरेशन वाचून घ्या आणि इथं एक खाली बॉक्स दिलेला आहे इथं तुम्हाला टिक करायचा. राईट टिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली तुमच्या गावाचं ठिकाण टाकायचं आहे, ते ठिकाण टाका आणि खाली इथं राईट साईडला बघा प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन आहे, ते त्याच्यावर क्लिक करून तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन एकदा चेक करून घ्या. इथं बघा पूर्ण डिटेल तुमचे फॉर्म भरले दिलेले आहे, ते पूर्ण डिटेल एकदा चेक करून बघा. काही बदल असला इथं एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे खाली, तर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सर्व फॉर्म बरोबर असेल तिथं राईट बटन क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला त्याची फीस भरायची आहे. सबमिट केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. इथं खालच्या साईडला पे नाव बटन इथं एक ऑप्शन आहे, तर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमची फीस भरायची आहे. तर इथं पे नाववर क्लिक करा. हे टर्म्स अँड कंडिशन इथं दिलेलं आहे, त्याला ॲग्री करून प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा इथं खाली UPIचं वगैरे ऑप्शन आहे, तर इथं तुम्ही QR कोड स्कॅन करून वगैरे तुमचा ऑप्शन पेमेंट करू शकता. तर हे QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर इथं ॲप्लिकेशन हिस्ट्री या टॅबवर या. इथून तुम्हाला तुमची फॉर्मची एंट्री दिसेल. इथून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून चांगली ठेवून द्या. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा, कारण की अशीच माहिती आपल्याला या चॅनलवर मिळत असते.